सर्वांना सलाम. पुन्हा एक वार देवबापाचं वचन या ठिकाणी तुम्हाकडे घेऊन येण्याची ही प्रभूनं संधी दिली, त्याबद्दल त्याला मान, महिमा आणि गौरव असो. मला पुन्हा एकदा आनंद होत आहे की प्रभूचं वचन तुमच्याकडे अशा रीतीने घेऊन यावं आणि ही संधी देवबाप आपल्याला देत आहे. तर सकाळी आम्ही या ठिकाणी होतो आणि जे या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना मला सांगू दे की गेल्या कालपासून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे केवळ पवित्र शास्त्र या विषयासंदर्भात, आणि आपण प्रारंभापासून पाहत आहोत. थोडंसं मी तुम्हाला त्याविषयी पुन्हा एकदा माहिती देतो, कारण आवश्यक आहे. काही जण नवीन आज असतील. तर आम्ही सुरुवात केलेली होती की पवित्र शास्त्र किंवा केवळ पवित्र शास्त्र हा विषय का आणि हा आपल्याला काय दर्शवतो. तर याची सुरुवात जी आहे किंवा हा जो शब्द आहे केवळ पवित्र शास्त्र, हा मूळतः जो आहे तो लॅटिन मधला शब्द आहे आणि ज्याला लॅटिन मध्ये असं म्हणतात की सोला स्क्रिप्चरा, आणि तिथून याची सुरुवात झाली. आणि एकूण हे 5 सोलाज आहेत. आणि हे का देण्यात आलेले होते प्रारंभीच्या 15व्या शतकामध्ये, मंडळी का एवढी आवेशी होती की हे शब्द प्रचलित व्हावे. कारण आपण पहिल्या दिवशी पाहिलेलं होतं की खूप सारा गोंधळ माजलेला होता आणि सार्वत्रिक मंडळी, ज्याला कॅथलिक मंडळी अशी म्हणतात, त्या मंडळीमध्ये खूप प्रकारची परंपरा, मनुष्य निर्मित असणारे विश्वास हे प्रचलित झालेले होते आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण होतं. एकच अधिकार पोपचा होता आणि मंडळ्या फार दूषित झालेल्या होत्या. आणि अशा वेळेस देवबापानं काही लोक उभे केले आणि ज्यांना इंग्लिशमध्ये रिफॉर्मर्स म्हणतात, मराठीमध्ये त्यांना धर्मसुधारक म्हणतात. आणि हे लोक पुढे आले आणि या लोकांनी पोपच्या शिक्षणाला, त्यांच्या पद्धतीला, सार्वत्रिक जी कॅथलिक मंडळी आहे तिला विरोध दर्शवला. इंग्लिशमध्ये त्याला प्रोटेस्ट केलं म्हणतात. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याला प्रोटेस्ट केलं त्यातून तुमचा आणि माझा हा विश्वास उदयास आला आणि तो जो विश्वास आहे त्याला प्रोटेस्टंट विश्वास म्हणतात. आणि या प्रोटेस्टंट विश्वासाचे हे 5 प्रमुख स्तंभ आहेत आणि या स्तंभातील, या सिद्धांतातील हा पहिला जो स्तंभ आहे त्याला असं म्हणतात सोला स्क्रिप्चरा. सोला स्क्रिप्चरा म्हणजे केवळ पवित्र शास्त्र. सोलस असं जे नाव आहे त्याला केवळ असं म्हणतात आणि स्क्रिप्चरा म्हणजे स्क्रिप्चर, ज्याला पवित्र शास्त्र असं म्हणतात. आपण तो पहिल्या सेशनला पाहिलं की का आवश्यक आहे, कारण वेगवेगळे मतप्रवाह मंडळीमध्ये आलेले होते आणि वेगवेगळ्या मतप्रवाहासंदर्भात कुठलं तरी एकदम सॉलिड शिक्षण पुढे यावं यासाठी काही लोकांचा देवबापानं त्यावेळेस उपयोग केला. त्याच्यामध्ये विशेष करून झ्विंगली नावाचे व्यक्ती होते, त्यांनी पवित्र शास्त्राचं भाषांतर केलं. त्यांच्यावर कॅथलिक विश्वास किंवा कॅथलिक पोप, त्यांचा जे काही संविधान आहे त्यांचं स्वतःचं, त्यांनी झ्विंगली यांचा एवढा विरोध केला की त्यांच्या मृत्यूनंतर पण यानं पवित्र शास्त्राचं भाषांतर लोकल लँग्वेज मध्ये केलं. म्हणून लोकांना ते आता हातामध्ये आलेलं आहे. याची चीड या लोकांना एवढी जास्त होती की जेव्हा तो मृत्युमुखी पडला, मेल्यानंतर यांनी त्याची कबर उकरली, त्याची जी हाडं आहेत ती घेतली, ती जाळली आणि ती जाळून तिची राख नदीमध्ये टाकली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात यांच्यावर चीड होती, कारण यांनी पवित्र शास्त्र, जे वचन तुमच्या आणि माझ्या हातात आहे, ते वचन तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी समोर आणलेलं होतं. आणि अशाच प्रकारची जी चीड आहे ती लोकांमध्ये प्रसरत चाललेली होती जे पवित्र शास्त्राचं अध्ययन करतात. आणि मग याच्यामध्ये एक व्यक्ती उदयास आला ज्याचं नाव मार्टिन लुथर होतं. तो समोर आला आणि त्याने समोर येऊन पवित्र शास्त्र हेच अधोरेखित आहे, कोणताही पोप किंवा कोणतीही संकल्पना, कोणताही अन्य विश्वास, कोणत्याही स्वतःचे मनगडंत असणाऱ्या परंपरा व्यक्ती समोर आणू शकत नाही. आणि मी तुम्हाला काही उदाहरणं दिली की कशा प्रकारे त्यावेळेस एक मोठा गोंधळाचं वातावरण तयार झालेलं होतं. आणि मग मार्टिन लुथरने त्याला विरोध केला आणि मग हे 5 जे विशेष करून सिद्धांत आहेत ते उदयास आले, ज्याच्यामध्ये हा पहिला सिद्धांत आहे केवळ पवित्र शास्त्र. आणि देवबाप करो की तुम्हा मंडळीला येणारे जे 4 सिद्धांत आहेत ते पण यथायोग्य रीतीने समजले जावं अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. कारण केवळ पवित्र शास्त्रानंतर केवळ ख्रिस्त आहे, केवळ विश्वास आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की केवळ देवाचं गौरव
हेही त्या ठिकाणी येतं. तर ज्यावेळेस आपण हे सिद्धांत पाहू लागतो, या सिद्धांतामध्ये आपल्याला काय दिसतं की याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही प्रकारची शिकवण मंडळीत येऊ नये. म्हणून ना ही बाउंड्री जी आहे ती मंडळीनं आखली. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे की आजूबाजूला चालत असलेला मनगणंत असणारा गोंधळ आणि पवित्र शास्त्रासंदर्भात अर्धवट सत्य जे मंडळीसमोर मांडलं जातं. ज्यावेळेस मंडळीसमोर अर्धवट सत्य मांडलं जातं त्याचा खूप मोठा घात मंडळीला होत गेला आणि ती परंपरा आज ताब्यात चालू आहे. आज कदाचित त्यांच्या त्या बलिदानांमुळं, त्यांच्या रक्तसाक्षीमुळं पवित्र शास्त्र आज आपल्या जवळ आहे. पण आज असे काही संदेशवाहक आहेत, त्यांनी आपल्याला अशा रीतीनं काही जखडून ठेवलेलं आहे की पवित्र शास्त्र समोर असून पण ते उघडून त्याची पारख करणं हे आपल्याला जमत नाहीये. कारण आपण पूर्णतः निर्भर जो संदेश सांगणार आहे त्याच्याकडे आपण झालेलो आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये वचन आचरण करणारे नव्हे तर ऐकणारे इथपर्यंतच झालेलो आहोत. म्हणून आज फार महत्वपूर्ण ही संधी देवबापानं या भागामध्ये विशेष करून आपल्या टीक मिशन मध्ये दिलेली आहे की या संदर्भात खुलेपणानं आपण शिकू शकतो आणि आपण अॅनलाइज करू शकतो, पारख करू शकतो की आपण ज्या विश्वासामध्ये आहोत ते खरंच त्या प्रोटेस्टंट विश्वासामध्ये आहोत का. कारण खूप मोठ्या प्रमाणात आजच्या युगामध्ये ख्रिस्ती विश्वासामध्ये, या आधुनिक विश्वासामध्ये खूप मोठा गोंधळ पुन्हा माजलेला आहे. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा हे रिफॉर्मेशन जे आहे, हे धर्म सुधारणा जी आहे ती होण्याची गरज आहे का. काल मी तुम्हाला एक गोष्ट संदेशामध्ये संध्याकाळच्या सांगितली. जर आपल्याला यथायोग्य रीतीनं शिक्षण हवं आहे, यथायोग्य रीतीनं आपलं एक संघटितपणा हवा आहे, ख्रिस्तामध्ये जर आपल्याला ऐक्य हवं आहे, तर एकच गोष्ट आहे जी आपल्याला ऐक्यात राखू शकते आणि ते म्हणजे केवळ पवित्र शास्त्र. आणि काल मी तुम्हाला सांगितलं की केवळ पवित्र शास्त्र का, कारण ह्या सर्व धर्मसुधारकांचा हा विश्वास आहे की केवळ पवित्र शास्त्र हा देवाचा श्वास आहे. म्हणून आजचं हे जे आपलं ध्येय वचन आहे त्या वचनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्यामध्ये एकदम क्लिअर लिहिलेलं आहे, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख किंवा प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख. आणि ज्यावेळेस हा शब्द येतो आणि आपण इंग्लिश मध्ये पाहतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हा ईश्वर प्रेरित ज्याला म्हटलेला आहे तो परमेश्वराचा श्वास आहे. काल रात्रीचा संदेश जर तुम्ही आठवला त्याच्यामध्ये मी वारंवार ही गोष्ट सांगत होतो, आध्यात्मिक मृत असणारा व्यक्ती त्याला जर जिवंतपणा हवा आहे तर तो एकाच दृष्टिकोनातून येऊ शकतो, तो म्हणजे परमेश्वराच्या श्वासानं. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचा श्वास आहे तोच व्यक्ती आध्यात्मिक जिवंत आहे, तो आत्मिक जिवंतपणामध्ये आहे. ज्याच्याजवळ परमेश्वराचा श्वास नाही तो आत्मिक जिवंत नाही. आणि त्यामुळं हे फार गंभीर आहे केवळ पवित्र शास्त्र शिकणं. आज या संध्याकाळच्या वेळेला त्याच अनुषंगानं मी पुढे जात आहे आणि विशेष करून हे जे वचन आहे या वचनाला अनुसरून काही एक्सपोजिशन ज्याला आपण म्हणतो, उलघडात्मक रीतीनं काही गोष्टी आपण समजून घेणार आहे. संत पॉल काही गोष्टी शिकवतो त्या गोष्टी आपण समजून घेणार आहे की याच वचनाच्या इर्द गिर्द कोणत्या प्रकारचे शिकवण तुम्हाला आणि मला हे पवित्र शास्त्र देतं. पवित्र शास्त्र देण्यामागं परमेश्वराचा जो श्वास आहे तो आपल्याला देण्यामागं देवाचा उद्देश नेमका काय आहे. तर संत पॉल याचं एक्सप्लेनेशन करत आहे संत तिमोथेला. तो काय म्हणत आहे त्याच्याकडे आपण जाऊया. तिमोथेला दुसरं पत्र याचा 3रा अध्याय वचन 16 आणि 17 काल मी तुम्हाला वाचायला सांगितलं. आज मला थोडी महिलांची संख्या जी आहे ती जास्त दिसत आहे. तर आपण एक काम करू, महिलांनो तुमच्याकडे बायबल आहे? ओके. सकाळी मी एक गोष्ट सगळ्यांना सांगितली, ज्यांच्याजवळ बायबल नाहीये याचा अर्थ काय होतो बरं? मी काय म्हटलं? नाही, सकाळी काय बोललेलं होतं, ज्यांच्याजवळ बायबल नाही याचा अर्थ काय? त्यांना बायबल काय? त्यांना बायबल पाठ आहे. मग जर समजा इथून मला दिसत आहे कुणाकडे बायबल नाही तर मी पट करून त्यांना उभं करेन आणि त्यांना सांगेन अमुक अमुक एखादं वचन बोला. कारण का? तुमच्याजवळ बायबल नाहीये याचा अर्थ हा होतो की तुम्हाला बायबल पूर्ण पाठ आहे, एकदम तोंडपाठ, आणि त्यामुळं तुम्हाला बायबलची गरज नाही पडत आणण्याची. तुम्ही म्हणता आम्हाला काय गरज आहे, आम्हाला तर पाठ आहे, तुम्ही बोला आम्ही बोलतो. तर आता आपण ट्राय करूया सगळ्यात पहिला की तिमोथेचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 16 ज्या आपल्या बहिणी आहेत, महिला आहेत त्या वाचतील. सगळ्यात पहिला तुमचा आवाज बघू किती येतो, जरा मोठ्यानं वाचा बरं एकत्र.
1 2 3 स्टार्ट. प्रत्येक अरे नाही 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 तुम्हाला जमत नाहीये. ओके मी तुमच्या संगती वाचतो. ओके पहा संगती बोलूया आपण. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. ओके आता पुढचं जे 17 आहे पुरुष हो तुम्ही सगळेजण बर का यासाठी की अरे आवाज एकदम मस्त आला तुमचा बर का. म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे बायबल आहे दिसत आहे. ओके चांगली गोष्ट आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये लक्ष देऊया की हे वचन जे आपल्याला दिलेलं आहे हे नेमकं काय सांगत आहे. इथं असं लिहिलेलं आहे की प्रत्येक ईश्वर प्रेरित जो शास्त्रलेख आहे परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिला सद्बोध करेल. देवाचा जो श्वास आहे हे देण्यामागचा उद्देश काय आहे, का म्हणून हे पवित्र शास्त्र देण्यात आलं. तर एकमेव पवित्र शास्त्र असं आहे की जे ज्या संदर्भात आपण काय म्हणतो हे कसं आहे, हे जिवंत आहे. हे कसं आहे, जिवंत आहे. तर मला आता तुम्हाला शिकवू दे की जिवंत जर आहे तर तुम्ही कसं बोलायला पाहिजे ह्याच्या संगती. कारण जिवंतपणा जर ह्याच्यामध्ये आहे तर हे तुम्ही बोलायला पाहिजे. आता मला तुम्ही सांगा तुमच्यातील एखाद्याला मी म्हणालो तुम्ही पवित्र शास्त्राचं हे वचन वाचा. ओके तर तुम्ही कसं वाचाल याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला देतो आणि तुम्ही समजून घ्या जिवंता संगती आपण असं बोलू शकतो का. उदाहरणामध्ये असं आपण म्हणतो प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. ओके आता मला तुम्ही सांगा एखाद्या जिवंत व्यक्तीला तुम्ही जाता आणि म्हणता की हॅलो हाय तुझं नाव काय, माझं नाव अमुक अमुक आहे. कारण तुम्ही कुणा संगती बोलत आहात, तुम्ही जिवंत व्यक्ती संगती बोलत आहात. तुम्ही एखाद्या मृत व्यक्ती संगती जाता तो झोपलेला आहे तो म्हणता हाय कसा आहेस. तुम्ही मृत व्यक्ती संगती असं बोलताय का, तुम्ही नाही बोलत. कारण तो मृत आहे, तो मृत असल्या कारणानं तुम्ही त्यांनी बोलू शकत नाही. तर तुम्ही कुणा संगती बोलता, जर एखादा जिवंत आहे तुमची इच्छा असते की त्यानं तुम्हाला प्रतिसाद द्यावा. पवित्र शास्त्रा संदर्भात आपण वारंवार हे समजणं गरजेचं आहे की हे जिवंत वचन आहे आणि जेव्हा कधी तुम्ही ते वाचता ते वचन तुम्हाशी संवाद साधतं. आणि जेव्हा वचन तुम्हाशी संवाद साधतं तर तुम्हाला समजायला पाहिजे की मी हे वाचणं किती गरजेचं आहे किंवा मी कसं वाचावं. म्हणून जर तुम्ही पवित्र शास्त्र नीट बघितलं तर तुम्हाला काय दिसतं बघा. वचन 16 जर तुम्ही बघितलं तिथे दिसतं प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. तुम्हाला आढळतं त्या ठिकाणी कॉमा आहे, तुम्हाला आढळतं त्या ठिकाणी लगेच म्हटलंय सद्बोध पुन्हा कॉमा आहे. आणि जे शिक्षक आहेत तुम्हाला माहित आहे की जेव्हा कधी कॉमा येतो स्वल्प विराम येतो त्यावेळेस थोडंसं तुम्हाला पॉज घ्यावा लागतं. तर पवित्र शास्त्र जिवंत आहे, त्यातून तुम्ही व्याकरण काढून घेतलं तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे पवित्र शास्त्र वाचत असताना व्याकरणासहित वाचा. जेव्हा तुम्ही व्याकरणासहित वाचाल ते जिवंत वचन आहे आणि ते तुमच्यासाठी बोलू लागेल. म्हणून जिवंतपणानं त्याला वाचा. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरं समजून घ्या या ठिकाणी काय लिहिलं आहे की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख तुम्हाला काय करेल तर सद्बोध करेल. आता या ठिकाणी जे तुम्ही बसलेले आहात याचा अर्थ नेमका काय होतो बरे. काही ठिकाणी असं लिहिलंय 4 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट असतं इंग्लिश मध्ये लिहिलंय टीचिंग्स. तर आपण या ठिकाणी आपल्याला चांगला शब्द आहे सद्बोध. आता जर मी तुम्हाला विचारलं सद्बोध म्हणजे काय तर आपल्याला खूप डोकं खाजवावं लागेल. सद्बोध काय असतो, कारण एक बोध असतो एक सद्बोध असतो. आणि जर मी तुम्हाला म्हटलं ज्ञान म्हणजे काय तर तुम्ही ज्ञान म्हणजे नॉलेज असतं. आणि मग मी तुम्हाला विचारलं की सुज्ञान म्हणजे काय तर आपल्याला काही कळत नाही. अहो बाळासाहेब खूप कन्फ्युजिंग वर्ड आहेत बायबलचे, आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही. कारण आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला कळता येत नाही, आम्हाला समजता येत नाही, कारण हे अवघड वाटत आहे आम्हाला. मी तुम्हाला ना एकदम सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पहा ज्यावेळेस आपण म्हणतो ना बोध आणि सद्बोध तर आपल्याला कधी कधी वाटतं बोध काय असतं आणि सद्बोध काय असतं. मला वाटतं हे उदाहरण मी तुम्हाला कदाचित दिलं असेल एखाद्या मीटिंग मध्ये. आणि त्याचबरोबर नीतिसूत्रेमध्ये जो नीतिसूत्रे लिहिणारा आहे तो असं म्हणतो की तू ज्ञानाची अपेक्षा कर आणि देवाकडून असणारं सुज्ञान तुला प्राप्त हो. तर तुला ज्ञानाची अपेक्षा आहे पण देव तुला सुज्ञान दे. तर आपल्याला काही कळत नाही ह्याचा अर्थ नेमका काय येतो. एक असतो बोध, एक असतो सद्बोध, एक असतं ज्ञान, एक असतं सुज्ञान. हे शब्द काही सिमिलर वाटतात का
तशाच प्रकारे मी तुम्हाला उदाहरण देतोय, समजून घ्या बरं का. आता माझी जी सोय आहे कमिटीने फार सुंदर एका घरात केलेली आहे. जगूदादांचं घर आहे ते, तिथे मी राहत आहे आणि ते मला घेऊन जात आहेत, सोडत आहेत, माझी एकदम छान ते काळजी घेत आहेत. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या घरी मी जातो आणि त्यांनी जो लावलेला कूलर आहे ना तो बंद पडलेला आहे. आणि मग मी तिथे जातो आणि मी जगूदादांना म्हणतो, जगूदा खूप गरम होत आहे, आता मला हा शर्ट काढणं आवश्यक आहे. मग मी शर्ट काढला आणि शर्ट काढल्यानंतर मी त्या ठिकाणी आता मला अडकवायचं आहे, तर त्या ठिकाणी कुठला हँगर नाहीये, कुठला हँगर नाहीये. तर मी आजूबाजूला शोधायला लागलो आणि मी आजूबाजूला शोधत आहे, ठीक आहे, की मला अजिबात कुठं ते हँगर दिसत नाहीये, काय करावं कळत नाही. तर मी पट करून ना अविनाश दादा जे त्यांच्याकडून हा पेन घेतलेला होता आणि मी हा पेन घेतला आणि तो माझ्याकडे राहिला. आणि अचानकपणे मी म्हटलं मला ते अडकवायला शर्ट काही भेटत नाही, तर हा पेन मला दिसला. हा मोळ्यासारखा आहे, खेळा, ह्याला असं टोकदार या ठिकाणी आहे, ह्याला चांगलं डोकं आहे. तर मी म्हटलं हे चांगलं आहे पेन. कशासाठी? तर मी घेतला, ह्याला भिंतीवर गेलो आणि ह्याला हातोटीनं जोरात ठोकला. हा ठोकल्यावर काय झालं, हा पेन पण फुटला, माझा हात पण फुटला, ह्याच्यातून रक्त यायला लागलं. अरे बापरे, खूप रक्त आलं. मी म्हटलं अरे काय हा पेन बरोबर नाही, माझं रक्त आलं. मग मी काय केलं, मला राग आला, मी ह्या पेनवाल्याला फोन केला. ह्याचं नाव आहे मॉन्टेक्स कंपनी. मी इंटरनेटवर गेलो, यांचा नंबर काढला, यांना फोन केला, यांच्या कॉल सेंटरला फोन लावला. मी म्हटलं तुमचा पेन बरोबर नाही, तुमच्या पेननी माझा हात फुटला, त्याच्यातून रक्त येतंय, तुम्हाला अक्कल आहे का? आणि ते लोक म्हणतात आमच्या पेननी हात फुटला, आम्ही बॉम्ब नाही बनवत, आम्ही पेन बनवतो, तुमचा हात कसा काय फुटला? तर ते म्हटले आम्हाला जरा समजावून सांगा की नक्की तुमचा हात कसा काय फुटलेला आहे. मग मी त्याला सांगितलं, पहा मी जगूदादांच्या घरी होतो आणि माझी चांगली सोय होती, पण झालं असं की अचानकपणे मला गरम होऊ लागलं आणि पाहिलं रूम मध्ये असं अडकवायला काही नव्हतं. तर मग मला अविनाश दादांनी पेन दिलेला होता, तुमचा पेन एवढा सुंदर दिसायला आहे, आणि तो पेन मी घेतला, त्याला छान टोक होतं, ते धरलं आणि भिंतीला आणलं आणि त्यामुळे माझा हात फुटला, हातोडीनं मारलं मी. आणि ते म्हटले खरंच तुम्ही पेनचा वापर या दृष्टिकोनातून केला? मी म्हटलं हो, मी तुमच्या पेनचा वापर यासाठी केला. तर ते मला म्हटले नाही नाही नाही, तुम्हाला पेनची गरज नाहीये, तुम्हाला मेंटल हॉस्पिटलची गरज आहे, तुम्ही तिकडे जा. कारण तुम्हाला समजत नाहीये की पेनचा वापर करायचा कसा असतो. तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो. पहा, हा पेन आहे हे ज्ञान झालं, ओके, हा काय, हा पेन आहे हे ज्ञान झालं. आता या पेनचा यथायोग्य वापर कुठं करायचा आहे, तर मी हा पेपरवर लिहिण्यासाठी, काही गोष्टी करण्यासाठी याचा यथायोग्य वापर करायचा आहे, हे झालं सुज्ञान. पेन आहे ही माहिती आहे आणि ही जर माहिती मला ठाऊक आहे तर मला ज्ञानाची भर पडते. आणि या माहितीचा जर मी योग्य वापर करत आहे तर हे झालं सुज्ञान. शास्त्र मला सांगत आहे की तू ज्ञानाची अपेक्षा कर आणि सुज्ञता तुला प्राप्त होईल. तशाच प्रकारे बोध आणि सद्बोध मधला फरक आहे. बोध जो आहे तो तुम्हाला देण्यात येत आहे, सद्बोध त्याप्रमाणे चालचलून करण्यासाठी तुम्हाला उत्तेजन देतो आणि तिथपर्यंत घेऊन जातो. आणि त्यामुळं सकाळचा मेसेज जर तुम्ही आठवला की निपुण शिक्षक असणं, वचनाची सेवा करणारा व्यक्ती असणं हे किती महत्वाचं आहे. का बरं? कारण तो वचनाची योग्य विभागणी करेल. कारण वचन वचनाला इंटरप्रेट करतं, अर्थ काढतं, आणि म्हणून ते आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला इथे म्हणतं की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख हा तुम्हाला सद्बोध करेल. आणि सद्बोध केल्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला अशी दाखवेल, सद्बोध केल्यानंतर तुम्हाला तुमचे दोष दिसू लागतील. प्रियांनो, हे समजून घ्या की प्रशिक्षण देणारा किंवा शिक्षण देणारा किंवा पवित्र शास्त्र तुम्ही वाचत असताना तुमच्या जीवनामध्ये ह्या स्टेजेस होणं फार आवश्यक आहे. सर्वात प्रथम तुम्हाला सद्बोध व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला सद्बोध होतो त्यावेळेस लगेचच तुम्हाला तुमचे दोष दिसले पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमचे दोष दिसतात आणि तुम्हाला आढळतं की हाय हाय मी दोषी आहे, कारण मी अयोग्य गोष्टी करत आहे, हाय हाय मी पातकी आहे, आता मी काय करावं,
हे जर तुम्हाला कोण दाखवतं तर ते एकच आहे, आणि ते म्हणजे परमेश्वराचं जिवंत वचन. आणि त्यामुळे सर्वप्रथम तो तुम्हाला सद्बोध करेल, सत्य काय आहे हे ते शिकवेल, सत्याप्रत घेऊन जाईल, सत्याची आवड निर्माण करेल. हे कोण करेल तर देवाचं वचन, जे तुम्हाला सद्बोध करतं. आणि ज्या वेळेस तुम्हाला सत्याशी सामोरा होतो त्यावेळेस तुम्ही किती असत्य आहे याची जाणीव तुम्हाला होऊ लागते. कारण आपल्याला आठवत जर असेल, आपण ज्यावेळेस हे संदेश ऐकत आहोत, आपण वारंवार हे बघत आहोत की आपण किती भ्रष्ट आहोत. ज्या वेळेस परमेश्वराचं जिवंत वचन आपल्याशी बोलू लागतं, ते सर्वप्रथम तुम्हाला सद्बोध करतं, सत्याप्रत घेऊन जातं. ज्या वेळेस ते वचन तुम्हाला सत्याप्रत घेऊन जातं, असत्य जे आपल्यामध्ये आहे ते असत्याची जाणीव तुम्हाला होऊ लागते. यासाठी कोणीही आपल्याला एक्स्ट्राऑर्डिनरी बाजूला नकोय बरं का माणूस. कारण याचा खुद्द लेखक तारण प्राप्त झालेल्या लोकांच्या मध्ये आहे आणि तो त्यांच्यामध्ये कार्य करत आहे. तुम्हाला अजून कुणाचीच गरज नको आहे, कारण ते तुम्हाला सत्याप्रत घेऊन जातं. दोष दिसतात, आपण किती असत्य आहोत हे आपल्याला कळतं. ऍज सून ऍज तुम्हाला समजतं की हा मी असत्य, अरे मी किती भ्रष्ट, अरे मी किती पातकी, जेव्हा हे दोष तुम्हाला लागू लागतात, ऍज सून ऍज त्यावेळेस हेच देवाचं वचन तुम्हाला पट करून सांगतं की तुला दोषी भावना जागृत झाले, तू पश्चाताप करू लागलेला आहेस. अरे हो मी हे करत आहे, तर पट करून प्रभूचं वचन तुम्हाला म्हणतं की आता सुधर. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला थर्ड पायरी दिसते की सुधारणूक करतं. तू चुकीचा आहेस, तुला समजलेलं आहे तू पातकी आहेस, अरे हो मला कळत आहे, मग आता मी काय करावं. देवाचं वचन योग्य विभागणी करून तुम्हाला त्या चुकीच्या मार्गातून योग्य मार्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवतं. तुम्ही बघा हे किती अद्भुत जिवंत वचन आहे. उदाहरणामध्ये जसं की एखादा मनुष्य जो कुठल्या तरी खाचेत अडकलेला आहे, त्या मनुष्याला त्याची जाणीव करून दिलं, त्यातून त्याला बाहेर काढणं, योग्य मार्गावर आणणं आणि त्याला चालवणं, हे जर सगळं कोण करत आहे तर हे देवाचं वचन आहे. आता तुम्ही आठवा जे आपण शिकलेलो आहे. बघा इब्री लोकासपत्र पहिला अध्याय पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचलेलं होतं काल. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, देव प्राचीन काळी अंशांशाने प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला, या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राकरवी बोललेला आहे. तुम्ही आठवा योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 1 आणि 2 वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, त्या नामामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचं गौरव पाहिलं. प्रियांनो हे वचन दुसरं तिसरं काही नसून ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं प्रतिबिंब आहे. हु इज लीडिंग यू, तुम्हाला कोण मार्गदर्शक आहे. अहो हे वचन दुसरं तिसरं काही नसून खुद्द ख्रिस्त. तुम्ही आठवा पवित्र आत्मा देण्यामागचा उद्देश काय होता. पवित्र आत्मा देण्यामागचा उद्देश, तो येईल, तो स्वतःविषयी काही सांगणार नाही, जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. तो त्याचं नाही, स्वतःच नाही, तो माझं गौरव करेल. प्रियांनो या पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे ते या वचनाला तुमच्या जीवनामध्ये कार्यरत करणं आहे. आणि हे सर्वांचंच नाही होत बरं का, हे जे तारण प्राप्त झालेले आहेत त्यांचंच होतं. म्हणून मी कालपासून तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. काय हे वचन सर्वांना कळेल का? अशक्य आहे, नाही समजणार. हे कुणाला कळेल? ज्यांचं तारण झालेलं आहे आणि जे आध्यात्मिक जीवनासाठी आसुरलेले आहेत, ज्यांची इच्छा आहे की नाही आम्ही काय करावं आमच्या या आध्यात्मिक जीवनासंदर्भात, आम्ही कसं लढावं आमच्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात. आणि हा पवित्र आत्मा येत आहे आणि तुम्हाला सद्बोध करत आहे. सत्य काय ते तो आपल्याला शिकवतो, पाप काय ते उघड करतो, रिप्रूफिंग करतो, दोष दाखवतो. आणि दोष दाखवल्यानंतर जेव्हा त्या चुकीची, त्या पातकाची तुम्हाला जाणीव होते, त्या पातकातून तुम्हाला बाहेर काढून योग्य मार्गावर कसं आणायचं याचं शिक्षण तो देतो. आणि ह्याचे सगळे निर्देश तुम्हाला जर कुठं दाखवत आहे, तो इकडे तिकडे दाखवत नाही बरं का. पवित्र शास्त्र वारंवार तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतो. म्हणून कालच्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्र खोलून बघा, कोणाविषयी बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जर तुम्हाला सद्बोध व्हायचा आहे, तुम्हाला बोट करून दाखवतो येशू ख्रिस्ताकडे बघ. जर तुम्हाला दोष दिसायचे आहेत, येशू ख्रिस्ताकडे बघ. जर तुला सुधारायचंय, येशू ख्रिस्ताकडे बघ.
पवित्र आत्मा वारंवार त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. टू बी लाईक ख्राइस्ट, ख्रिस्ताप्रमाणे जगण्यासाठी तो तुम्हाला उत्तेजन देत आहे. नॉट फॉर एव्हरीवन, प्रत्येकासाठी नाही, ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी. फार आवश्यक आहे. हा संदेश कुणासाठी आहे? ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांना कळावं, त्यांना समजावं, त्यांना उमगावं की सत्य काय आहे. आणि बघा 4 स्टेज काय आहे. 4 स्टेज अशी आहे की तो मग काय करतो? सद्बोध करतो, दोष दाखवतो, सुधारणुकीसाठी वेळ देतो आणि मग पुढं पवित्रीकरणाच्या मार्गामध्ये, ह्याला धार्मिकता जी आपण असं म्हणतो, त्या धार्मिकतेमध्ये न्यायी जीवन कसं जगावं यासाठी तो आपल्याला उत्तेजन देतो. किती जबरदस्त आहे ही गोष्ट. स्टेप बाय स्टेप कोण करत आहे? खुद्द पवित्र आत्मा. प्रियांनो, हे पवित्र शास्त्र असं तसं नाहीये. तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर वाढायचं आहे, देयर इज ओनली वन वे टू ग्रो, दॅट टू स्टडी हिज वर्ड. देवाच्या वचनाचं अध्ययन करा, मगच तुम्ही आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये चालाल. हे घरामध्ये असं बंद करून ठेवण्यासाठी नव्हे, याचं अध्ययन करण्यासाठी. इथं बसून फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करण्यासाठी आहे. त्यामुळं केवळ ऐकणारे होऊ नका, तर आचरणात आणणारे व्हा, असं पवित्र शास्त्रात म्हणतात. आणि मग ह्या 16व्या वचनाचा हा जो पहिला भाग आहे, ज्यावेळेस आपण तो ऐकतोय, ज्यावेळेस आपण तो वाचतो, जो आपल्याला म्हणतो सद्बोध करतं, दोष दाखवतं, सुधारणुकीसाठी वेळ देतं, नीती शिक्षण देतं. आणि पण कशाबद्दल? हे का करत आहे असं आमच्या संगती? त्याची इच्छा का आहे हे आम्हाला त्यानं करावं, त्याचं वचन अशा रीतीने आमच्या जीवनामध्ये कार्यरत व्हावं, याची एवढी गरज काय आहे, काय आवश्यकता आहे याची? तर बघा 17वं वचन याला क्लिअर करतं. आणि 17वं वचन असं म्हणतं, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण व्हावा व प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. ज्यावेळेस देवाचा भक्त पूर्ण होणं गरजेचं आहे, याचा उलट अर्थ असा आहे की त्यांना अर्धवट नसावं. अर्धवट यानी त्याला अर्ध्या गोष्टींची माहिती आहे, पूर्ण गोष्टींची माहिती नव्हे. आता मी तुम्हाला सांगतो गोंधळ काय चालू आहे. गोंधळ हा चालू आहे की आज पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्राचं अध्ययन जे आहे ते सांगण्याचा, करण्याचा प्रयत्न होत आहे, पण ते अर्धवट सत्य तुमच्याकडे आणण्यात येत आहे. आणि ज्यावेळेस अर्धवट सत्य तुमच्याकडे आणण्यात येत आहे, अर्थ काय होत आहे याचा? की अर्धवट माहिती असू दे. कारण अर्धवट माहिती मनुष्याला अर्धवट बनवते, पूर्ण माहिती मनुष्याला पूर्ण बनवते. प्रभू देवबापाची आपल्या संदर्भात इच्छा आहे की आपल्याला पूर्ण ज्ञान असावं, अर्धवट ज्ञान नसावं. आणि कधी पण लक्षात ठेवा, अर्धवट ज्ञान नाशास कारणीभूत आहे. आपल्या भागामध्ये मला ठाऊक नाही तुम्ही हा शब्द वापरता का नाही, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा शब्द सर्रास वापरतात. जर समजा एखाद्या ग्रुपमध्ये एखादा व्यक्ती जर ऍड झाला आणि अगदी बोलायचा आहे, बोलत असताना समजा त्याकडे असं बघितलं जातं आणि म्हटलं जातं की ए जा रे तू अर्धवट आहेस, अरे हा अर्धवट आहे, याला काय सांगायचंय. आणि त्याला वारंवार अर्धवट बोललं जातं. का बरं त्याला अर्धवट बोललं जातं? याचा अर्थ आहे की त्याला वस्तूंची किंवा गोष्टीची जी माहिती आहे ती अर्धवट आहे, त्याला पूर्ण माहिती नाहीये. आणि म्हणून त्याला संबोधण्यात येतं की हा अर्धवट आहे. प्रभू परमेश्वराची तारण प्राप्त झालेल्या लोकांसंदर्भात इच्छा अशी आहे की त्यांनी पूर्ण असावं आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज असावं. तुम्ही आणि मी जे तारण प्राप्त झालेले लोक आहोत, आपलं पाचारण यासाठी आहे की तुम्ही पूर्णतेमध्ये चालावं, अर्धवट चालू नये. आता ही फार मोठी गोष्ट आहे. जर समजा मी आज या ठिकाणाहून हा प्रश्न विचारला, कारण मी मगाशी संदेशामध्ये हे बोलत आहे की ज्यांचं तारण झालेलं आहे, तारण झालेलं आहे, तारण झालेलं आहे. जर समजा मी या ठिकाणाहून हा प्रश्न विचारला की इथं किती लोकांचं तारण झालेलं आहे, तर मला तुम्ही सांगा की किती जण तुम्ही कॉन्फिडंट असाल की आमचं तारण झालेलं आहे आणि तुम्ही पट करून तुमचा हात असा उंच करा. तुम्हाला माहित आहे खूप अवघड आहे.
मग जरी मी तुम्हाला अजून थोडासा फोर्स केला आणि सांगितलं हात वर करा, किती जणांचं तारण झालेलं आहे, मग तुम्ही काय कराल माहित आहे, तुम्ही ना एवढा हात वर कराल आणि तुम्ही असं म्हणाल की न जाणो जर समजा काही चुकीचं ह्यांनी बोललं तर हात इथूनच खाली करायचा, जर समजा ह्यांनी काही योग्य बोललं तर इथून हात असा वर करायचा. म्हणून आपण ना अर्धवट आहे. तुम्हाला समजलं आपलं काय दोष झालं, आपण अर्धवट आहे, आपण इथंच आहे. कारण आपण अजून कन्फ्यूज आहोत, आपल्याला कळत नाहीये की आम्ही काय करायला पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं की योग्य शिक्षण मिळालंय की नाही मिळालं आम्हाला, आपण अजूनपर्यंत त्याच कन्फ्युजन मध्ये आहोत. ज्या येशू ख्रिस्तानं आपल्या तारणासाठी स्वतःचं शरीर आणि रक्त दिलं, ज्यानं तुमचं आणि माझं तारण विकत घेतलं खंडणी देऊन, आपल्याला अजूनही त्या संदर्भात शंका आहे. कारण आपल्याला जी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे किंवा शिक्षण देण्यात आलेलं आहे तेच अर्धवट आहे. पूर्णतेचं शिक्षण आपल्याला पूर्णतेकडे घेऊन जातं. आणि त्यामुळं आता जे शिक्षण मी तुम्हाला देत आहे हे शिक्षण तारण प्राप्त झालेल्या लोकांसंदर्भात आहे. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी आपण आता जाणार आहोत, इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय, इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 11 पासून पुढं. माझ्याकडे वचन आहे, मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो. इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय वचन 11 पासून पुढं. याचा संदर्भ जो आहे तो संदर्भ यहुदी मतप्रणाली जी आहे, यहुदी विश्वास जो आहे त्या संदर्भात बोलत आहे. आणि मग इथून 11व्या वचनापासून पुढे हा जो लेखक आहे काही गोष्टी मांडत आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. या गोष्टी इथं असे लिहिल्या आहेत, याविषयी आम्हाला पुष्कळ सांगावयाचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, असं लेखक म्हणत आहे. की का असं बोलत आहे, थोडंसं लक्ष द्या बरं का. इथं तुम्ही सगळेजण बसलेले, कदाचित तुम्ही बालपणापासूनचे ख्रिस्ती आहात, पण सध्या फार मोठ्या द्विध्रुव मनस्थितीत आहात. तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की काय इथं लिहिलेलं आहे. तो असं म्हणत आहे की हे तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झालेला आहात. म्हणजे तुमच्या ऐकण्यामध्ये मंदपणा आलेला आहे. हा मंदपणा काय येतो मी जरासं तुम्हाला सांगतो. कारण ना मी वारंवार हे तुम्हाला बोलत आहे, आपण पवित्र शास्त्राकडे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून पाहतच नाहीये, केवळ ऐकण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. जेव्हा तुम्ही ऐकण्याच्या दृष्टिकोनातून पाहता तुमची पारख करण्याची क्षमताच निघून चालली आहे. आणि त्यामुळं ऐकण्यात मंद झालेला आहात. याचा अर्थ तुम्हाला ऐकू येत नाही असं नाही, तर ते आचरणात आणण्यासाठी तुम्हाला जमतच नाहीये. कारण तुमची इच्छा आहे की आम्ही फक्त ऐकावं, आम्ही त्याची पारख करावी, का आम्हाला जमत नाहीये करायला. आणि जसं मी कालपासून तुम्हाला म्हणत आहे, आपण काय झालो माहितीये का, आपण असे झालो कानाला खाज येणारे. आणि कानाला खाज येणारे लोक झाल्यामुळं आपल्याला फक्त ऐकायचंय. आणि मग इथं आलो ना, आपण इथं बसतो अशा हाताची घडी घालून, बोल आम्ही ऐकतोय, तुझं पण ऐकतो, मागच्याचं पण ऐकलं, तुझं पण ऐकतो, तुझ्यानंतर येणाऱ्याचं पण ऐकतो. आम्हाला नुसतं ऐकायचंय, पारख करायची आहे. अरे पारख नाही करायची. म्हणून या ठिकाणी लेखक काय म्हणत आहे की तुम्ही ऐकण्याला मंदच झालेत. अच्छा, हा शब्द तुमच्याकडे प्रचलित आहे की नाही माहित नाही, पण पुण्या मुंबईला हा प्रचलित फार आहे. पण तो शब्द आहे, अरे मंद रे. तुम्हाला माहित आहे मंद म्हणजे काय? जो मतिमंद असतो त्याला म्हणतो. तुम्ही ऐकण्यात मंद झाला त्याचा अर्थ काय आहे की आम्हाला कळत नाही आता हे आचरणात कसं आणावं, नुसते ऐकणारे झालं. म्हणून आपण कधी कधी इथं या आविर्भावात येतो, काय होणार आहे, बसलोय ना, बायबल तोंडपाठ आहे आपल्याला, तू फक्त वचन बोल, आपल्याला लगे लक्षात येतं. म्हणजे जो ऍटिट्यूड आपला झाला ना तो अशाच प्रकारे डेव्हलप झालाय सध्या. आणि त्यामुळं लेखक असा म्हणत आहे की तुम्ही ऐकण्याला मंद झालेले आहात. का मंद झालेला आहात? कारण जे समजायला हवं आहे, जी पारख हवी आहे ते तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून तो असं म्हणतो, वास्तविकता, ओके लक्षात घ्या बरं काय, कुणासाठी वास्तविकता, इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतं. काय व्हायला पाहिजे होतं? इतक्या काळामध्ये आम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतं. नाही झालं. पण
तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. काय किती महत्वाचं आहे. म्हणून मी बघा तुम्हाला स्टार्टिंग इंट्रोडक्शन केलं ना की अहो कसं वाचा पवित्र शास्त्र, तुम्हाला कसं वाचणं गरजेचं आहे. म्हणजे मुळाक्षर पुन्हा एकदा समजवण्याची गरज आहे आपल्याला. आणि हे अवघड आहे. आपली अवस्था बिकट होत चालली. गेल्या 2 दिवसापासून खूप साऱ्या प्रियजनांना खूप वर्षानंतर मी भेटलेलो आहे. त्यांच्यासंगी बोलत आहे. अनेक जण मला असतं ना की काय काय घटना घडलेल्या आहेत मागील दिवसांमध्ये, कोण कोण आलेले आहेत, काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे की मला सांगावं, जसं की कारण ते प्रियजन आहेत आणि ते सांगत आहेत की इथं हे चालू आहे पाळक साहेब, तिथं ते चालू आहे सर, असं होत आहे आणि आपल्याला खूप प्रार्थनेची गरज आहे. अन्य शिक्षण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ही काळजी आहे आपल्या भागाविषयी. नो डाऊट ही काळजी असणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आपण आता हा विचार करायला पाहिजे की मी काय कॉन्ट्रीब्यूट करतोय यासाठी, मी काय करत आहे. आणि जर सगळ्यात पहिली सुरुवात मला करायची आहे तर ती ही आहे की मी वचनाचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. पवित्र शास्त्र आपल्याला समजायला पाहिजे, पवित्र शास्त्र आपल्याला कळायला पाहिजे, त्याचं अध्ययन आपण करणं आवश्यक आहे. आणि जे कोणी तारण प्राप्त झालेले लोक आहात, तुम्ही जर हे करू लागला, देवाचं वचन तुमच्याकडे येईल आणि ते करेल तुम्हाला सद्बोध, तुम्हाला दोष दाखवेल, तुम्हाला सुधारणेसाठी वेळ देईल, तुम्हाला नीतिशिक्षण देईल, यासाठी की तुम्ही पूर्ण व्हावं आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. हे देवाचं कार्य आहे, हे देवाचं वचन आहे. हे असं कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी याची सुरुवात करणं गरजेचं आहे. प्रियांनो, इथं येऊन हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवल्यासारखं नुसतं ऐकू नका, त्याच्या माना डोलवू नका. दिस इज युअर जॉब टू डू. हे तुमचं कार्य आहे, तुम्हाला करणं गरजेचं आहे. नाहीतर हाय हाय तुमची केवढी दुर्दशा आहे. मागील दिवसांमध्ये आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये प्रगटीकरण शिकत आहोत, तर प्रगटीकरणामध्ये खूप सुंदर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या कधी कधी आपण वाचल्या तर कळत नाहीत, पण फार सुंदर रीतीने तिथे एक गोष्ट नमूद आहे. ज्यावेळेस पाम संडेचा संदेश होता आणि मी सगळ्यांना शिकवत होतो, तर मला आठवण झाली की प्रगटीकरणामध्ये येशू संदर्भात जे चित्र आहे ते एकदम वेगळं आहे. आणि आपण जेव्हा त्या ठिकाणी पाहतो, पाम संडेच्या दिवशी येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरूवरून जातो, होसाना होसाना लोक करतात आणि फार आनंद होतो. आणि येशूचं जे चित्र प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे ते फार वेगळं आहे. त्याचं ज्यावेळेस चित्र समोर येतं, योहानाला दर्शन होतं, योहान त्याकडे बघून पाहतो, अरे मी त्याच्याकडे पाहिलं, त्याचा लख प्रकाश होता आणि कसं त्याचे केस होते, कसं त्याचं मुख होतं. आणि एक विशेष गोष्ट नोट करतो, तो असं म्हणतो त्याचे जे डोळे आहेत ते अग्नी ज्वालेनं भरलेले आहेत. त्याची जी जीभ आहे ती दुधारी तलवारी सारखी आहे. मी आमच्या संडे स्कूलच्या मुलांना त्यावेळेस सांगितलं की एक काम करा, तुम्ही काय करा, हा जो अध्याय आहे या अध्यायाचं एखादं चित्र रेखाटा आणि चित्र रेखाटून तुम्ही चर्चमध्ये आला आणि आपण ते सगळ्यांना दाखवू. आमच्या चर्चच्या मुलांनी ते छान चित्र रेखाटले, त्यांनी चर्चमध्ये आणले 4थ्या अध्यायावर 5व्या अध्यायावर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांनी हे नमूद केलं की त्याचे जे डोळे आहेत ते अग्नीनं भरलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जो प्रभू येणार आहे तो सर्वसाधारण प्रभू नाहीये. ज्या येशूविषयी तुम्ही विचार करता आणि विचार केलेला आहे, अहो तो दयेनं भरलेला येशू, अहो तो कृपेनं भरलेला येशू, अहो तो प्रीतीनं भरलेला येशू. तुम्हाला माहित आहे तो येशू कोण आहे? जो येणार आहे, जो न्यायानं भरलेला येशू आहे. तुम्ही तुमच्या ह्या डोक्यातून ती गोष्ट पूर्णपणे काढून टाका. त्याला जे करायचं होतं त्यानं ते केलेलं आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा केलेला आहे. जो येशू येणार आहे तो काही सर्वसाधारण येशू नव्हे ज्याला तुम्ही पवित्र शास्त्रात पाहता. अहो तो येशू आहे ज्याच्या डोळ्यामध्ये आग आहे. म्हणून त्याचं भय हे जीवन जगत असताना तुमच्या मनामध्ये सदैव असेल. आणि त्यामुळं जे त्याने सांगून ठेवलेलं आहे की तुम्हाला करायचं काय आहे, अहो तुम्हाला त्याच्या वचनाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि प्रौढतेमध्ये चालणं आवश्यक आहे. आतापर्यंत पवित्र शास्त्र म्हणतं तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतं, पण तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे? पवित्र शास्त्र म्हणत आहे पण तुम्हाला देवाची वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. पुन्हा कोणीतरी मुळाक्षर शिकवायला पाहिजे, पुन्हा कोणीतरी सांगायला पाहिजे. आणि मी आज जे तुम्हाला सांगत आहे
संडे स्कूलची मुलं आहेत ना, त्यांना जे मी शिकवत आहे ना ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी हे तुम्हाला लाज वाटावं म्हणून सांगत आहे बरं का. म्हणजे तुम्हाला लाज वाटावी मी इथून जे बोलत आहे त्या संदर्भात. तुम्हाला हे कळावं की आम्हाला पुन्हा एकदा मुळाक्षर, तुम्हाला समजत आहे मुळाक्षर मध्ये का अ आ इ उ ए अम हा, तुम्हाला तसं पुन्हा पवित्र शास्त्र शिक्षण घेण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र असं म्हणतं कारण का आम्ही कानाला खाज येणारे आहोत, तसे झालेलो आहोत. आणि जर तुम्हाला स्वतःचे दोष दिसत आहेत, मी तुम्हाला सांगतो प्रभू समोर उपडे पडा. प्रभू देवाचं वचन तुम्हाला सुधारणेसाठी वेळ देत आहे, तुम्हाला नीती शिक्षण देत आहे. त्याची इच्छा अजिबात नाहीये की तुम्ही अर्धवट असावं. अहो तुम्ही पूर्ण असावं. का बरं? अहो जो गोंधळ 15व्या 12व्या आणि 13व्या शतकात होता, तोच गोंधळ आजही या जगामध्ये चालू आहे. पवित्र शास्त्राला बंद करून अनेक लोक स्वतःचे अनुभव, स्वतःची विधी, स्वतःच्या परंपरा, स्वतःचं शिक्षण समोर आणत आहेत. आणि आपण असे झालेलो आहोत की आम्हाला ते सगळं स्वीकारायचंय. हे सगळं जर कुणाच्या नावाखाली चालू आहे तर हे सर्व येशूच्या नावाखाली चालू आहे. आणि आपण ह्या सर्व गोष्टींना स्वीकृती देतो. कोणी येतो आणि देहाची पेरणी करतो, आपण त्याला स्वीकृती देतो. आणि आपल्याला असं वाटतं की काय गरज आहे पारख करण्याची, येशूच्या नावात तरी येतो. मग आपण एक मस्त काहीतरी वेगळा एक दृष्टिकोन समोर आणतो आणि म्हणतो नाही हो, देवाचं वचन म्हटलेलं आहे न्याय करू नका, आपण न्याय नाही करतो. चूक आहे ते. प्रभूचं वचन कधीच असं म्हणत नाही न्याय करू नका. प्रभू वारंवार म्हणतो न्याय करा. आणि तुम्हाला माहित आहे न्याय कसा करायचा आहे? न्याय हा तुम्ही पवित्र शास्त्रानुसार करा. अधर्म्यांसारखा न्याय करू नका, नाही तर तुमचा न्याय तसाच होईल असं म्हटलं. तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता ना न्याय करू नका सांगितलंय, तुम्ही अधर्म्यासारखा न्याय करायला लागलाय समोरच्या व्यक्तीचा. अंग काढत आहे तुम्ही, तुमचा न्याय तसाच होणार आहे. आणि संत पॉल करिंच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये बिलकुल ती गोष्ट मंडळीला सांगतो की तुम्ही म्हणत आहात की आम्हाला काय करायचंय, देव पाहून घेईल. आणि संत पॉल करिंच्या लोकांना दोष लावत आहे की तुम्ही न्याय का नाही केला. आणि आपण करत नाहीये. लक्षात घ्या, आपण हा जो शब्द वापरतो मत्ते 7वा अध्याय 1लं वचन, न्याय करू नका यासाठी तुमचा न्याय होऊ नये. आपण ते फक्त एकच वचन वाचतो, त्याला जीवाला लावून घेतलं असं. खालील वचन वाचतच नाही आपण संदर्भ पाहतच नाही. कारण का अर्धवट आहे, आम्ही हा तेवढाच करतो, आम्हाला माहितच नाही, आम्ही वर करतच नाही. शास्त्र वाचा, कारण ते जिवंत आहे. ते आपल्याला अद्भुत गोष्टी शिकवतात, ते आपल्याला सत्यात घेऊन जातात, ते आम्हाला असत्यातून बाहेर काढतात, ते आम्हाला नीतीच्या मार्गावर घेऊन जातात. किती जबरदस्त आहे. पण आपल्याला ते करायचं नाही. म्हणून मग या ठिकाणी इब्री लोकास पत्राचा लेखक म्हणतो आता तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षर प्रारंभापासून शिकवण्याची गरज आहे. फक्त माना डोलवणारे होऊ नका प्रियानो, शास्त्राचं अध्ययन करणारे व्हा. कारण तुम्हाला या नीतिमत्वाच्या मार्गामध्ये घेऊन जाणार एकच आहे, जे या बोर्डवर तुम्हाला दिसतं, केवळ पवित्र शास्त्र. दुसरं कोणच नाही, केवळ पवित्र शास्त्र. आणि मग त्यासाठी तुम्हाला इथे दिसतं बघा, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झालात. याचा अर्थ काय? तुम्ही निब्बर झालात. संत पॉल एका पत्रामध्ये सांगतो की निऱ्या दुधाची अपेक्षा बाळगा. हे कुणाला सांगत आहे माहितीये का? अनेक लोक असं म्हणतात आम्हाला जड आणण्याची काय गरज आहे. पॉल तर म्हणतो निऱ्या दुधाची इच्छा बाळगा. अहो हे कुणासाठी माहितीये का? निरदूध कुणाला लागतं ठाऊक आहे तुम्हाला? निरदूध कुणाला लागतं बरं? बरोबर, तान्ह बाळ जे आहे, तान्या बाळाला निर्या दुधाची गरज आहे. आणि तुम्हाला जर अजून असं वाटतं की आम्हाला निर्या दुधाची गरज आहे, तर मी खरं सांगतो, इथं ना सध्या आपलं खजिनदार कोण आहे आपला? आपला मुकेश भाऊ केलपाड्याचा. मुकेश, तुला विनंती आहे, जर तुम्हाला खरंच निर्या दुधाची इच्छा आहे सगळ्यांना, तर मी तुला सांगेन की उद्या सकाळी येताना सगळ्यांसाठी दुधाच्या बॉटल आणायच्या लहान मुलांच्या आणि प्रत्येकाच्या तोंडात कोंबायच्या. कारण तुम्हाला निर्या दुधाची गरज आहे.
का बरं आम्हाला निरोधाची गरज आहे? अहो, जे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, जे नुकतंच तारणाच्या द्वारात येत आहे, अहो त्याला निरोधाची गरज आहे. आणि त्यानं निरोध घ्यावं, सदृढ व्हावं. जेव्हा ते मोठं होतं त्याला जड अन्न देण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि तुम्ही आज म्हणत नाही मला दूध पाहिजे, मूर्खपणा आहे. आणि मग आपण म्हणतो राव समजतच नाही मला याचं वचन, डोक्यावरूनच चाललंय, काय कळत नाही. पुढे तासभर बोलत आहे पण मला कळत नाही हो काय बोलत आहे, मला समजतच नाहीये. का समजत नाहीये बरं? कारण मी ऐकायला मंद झालोय. तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे बरं का. खूप खडबडून जाग होण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या खुर्च्या सोडण्याची गरज आहे. हाय हाय मी काय करू आता, हा विचारांती तुम्हाला जगणं आवश्यक आहे. आणि जर असं नाही केलं तर डोळ्यामध्ये आग असणारा प्रभू विसरू नका बरं का. मला कधी कधी भीतीच वाटते ज्यावेळेस मी नवापूरकडे पाहतो तर 70% ख्रिस्ती लोक, भीती वाटते मला. का माहित आहे, ज्यावेळेस प्रभू पाहत असेल किती एक्सपेक्टेशन असेल. आणि आज सकाळीच मला बंधू संजय यांनी सांगितलं की 90 काहीतरी ऑर्गनायझेशन फक्त महाराष्ट्रामध्ये एवढ्या ऑर्गनायझेशन कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही आहेत बरं का. अराउंड 90 ऑर्गनायझेशन तुमचे सुरुवात झाली टीक आणि टीम पासून. म्हटलं हाय बाबा काय करायचं या लोकांना, आपली अवस्था बघा. आणि त्याच्यामध्ये पण अजून नितुष्ट आहे, त्याच्यामध्ये पण फुटी आहेत. ऐक्य का नाहीये? कारण पवित्र शास्त्रावर आपला भरोसा नाहीये, माणसांवर आहे. ह्यानं माझी खुर्ची घेतली, त्यानं अमुक केलं, त्यानं तमुक केलं. ह्याच्या चर्चमध्ये गाणी होत नाहीत, माझ्या चर्चमध्ये गाणी व्हायला पाहिजे. मी होतो वेगळा आणि मी झालो वेगळा. धत हे पाचारण थोडे तुमचं. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एकच पाचारण आहे, देवाचं वचन तुम्हाला सद्बोध करावा, तुमचे दोष दिसावे, तुम्हाला सुधारणेसाठी वेळ मिळावा, तुम्हाला नीती शिक्षण मिळावं, यासाठी की तुम्ही पूर्ण असावं आणि प्रभूच्या कामासाठी तत्पर असावं. तुम्ही शेतकरी आहात, शेतकरीपणा तुमची सेकंड प्रायोरिटी आहे. फर्स्ट प्रायोरिटी देवाच्या राज्यासाठी जगणं आहे. तुम्ही शिक्षक आहात, तुमची सेकंड प्रायोरिटी आहे शिक्षक असणं. फर्स्ट प्रायोरिटी मी प्रभूचं आहे. आपलं सगळं उलट झालंय माहित आहे तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी जी प्रायोरिटी आहे ती जगाच्या गोष्टींना आपण केली आहे. आणि सेकंड, थर्ड, फोर्थ प्रायोरिटी जी आहे ती काहीतरी आहे चालू, ते आम्हाला करायचं आहे देवाचं वचन, असं काहीतरी झालं. पवित्र शास्त्र वाचन पण आहे, ते आपल्या फायद्यासाठी कसं करता येईल हा आपला प्रयत्न. पवित्र शास्त्र उघडलं तरी काल मी जसं तुम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये मी कुठेही शोधायला लागतो आपण. एवढे भ्रष्ट झालो आपण. आणि म्हणून वाचनात दिलेलं आहे की निरादुधाची इच्छा बाळगणार तुम्ही लोक, अरे तुम्ही आतापर्यंत जड अन्न खायला पाहिजे होतं, ते तुम्हाला पचायला पाहिजे होतं, पचत नाही याचा अर्थ समजत नाहीये. आपली अवस्था कठीण होत चालली आहे. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. त्याला नीतिमत्वाची वचनच ठाऊक नाहीयेत, कारण तो बालक आहे. अवस्था किती बिकट झाली आहे. कदाचित आपले जे सेवक वर्ग आहेत ते अहो या हो चर्चला, देवाच्या वचनाचे शिक्षण घ्यावं, पण आपल्याला करायचं नाहीये. मला ठाऊक नाही मी तुम्हाला सांगितलंय का नाही, पण इथे जे पुरुष आहेत सर्वजण किंवा तरुण मुलं जी आहेत, जे पुरुष होण्याच्या मार्गावर आहेत, मला तुम्हा लोकांना एक गोष्ट सांगायची बरं का, हे समजून घ्या, हे आवश्यक आहे. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 27. ओके, वचन 27 नवऱ्यांविषयी बोलले का तिथं वचन 27 मध्ये? बघा बरं, 5वा अध्याय वचन 27 बरोबर आहे, नवऱ्यांविषयीच आहे. ओके, मग ते नवऱ्यांविषयी तर असं लिहिलंय बघा,
नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली व तिला वचनरूपी जलस्नान दिलं. आणि मग इथं बसलेले जे आपले पुरुष असतात त्यांना असं वाटतं की आध्यात्मिक जीवनामध्ये चालवण्याची जी जबाबदारी आहे कुटुंबाला ती स्त्रीची आहे. आणि मग त्या पुरुषाला विचारलं की काय रे पुरुषा, आध्यात्मिक जीवनामध्ये कुटुंबाला कोण वाढवत आहे? तू म्हणतो माझी पत्नी ना लय धार्मिक आहे. आणि तू? मी काम करतो. कुठे गेलेला? कामाला गेलेलो. आता कुठे गेलेला? मी शेतात गेलेलो. आणि बायको घरात काय करते? शिक्षण देते मुलांना. बर. मग रविवार येतो आणि चर्च मध्ये पाळक साहेब विचारतात पत्नीला की नवरा कुठे आहे? कामाला. पाळक साहेब खूप काम आहे त्यांना, नुसतं घाम गाळतात. मग कौटुंबिक प्रार्थना कोण घेतात? मी. मग स्त्रियांना हे सांगत आहे, लक्ष द्या बरं का. अनेक स्त्रियांना असं वाटतं की माझा नवरा ना खूप काम करतो आणि नवरे खूप शार्प असतात. नवऱ्यांना आपसुकपणे ना बायकांना म्हटलेलं असतं की तू धार्मिक. बायकांना काय केलंय? तू धार्मिक. आणि मी अधार्मिक, कारण का मी काम करतो. पण तुम्हाला सांगू पवित्र शास्त्र काय म्हणतं? पवित्र शास्त्र असं म्हणतं की पुरुषाची ही गरज आहे आणि ही जबाबदारी आहे की पुरुषानं आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक प्रौढतेत चालण्यासाठी उत्तेजन द्यावं. तुम्हाला ठाऊक आहे हे जे काम करणं आहे काय आहे नेमकं? कदाचित पुरुष एखादा ऍटिट्यूड नाही येतो घरामध्ये. शेतावरून आलाय, कामावरून आलाय, बॅग देतो, चहा टाक ग. का ग? कामावरून आलोय दिसत नाही का? काहीतरी वेगळाच ऍटिट्यूड असतो. का बरं असं? काम करतात ना हे आमचे, म्हणून करायला पाहिजे. खरं आहे असं? पुरुषांना लक्षात ठेवा, काम करणं हे श्रापामधून मिळालेली गोष्ट आहे बरं का. जेव्हा श्राप केला त्याच्यानंतर जेव्हा पाप केलं तेव्हा श्राप मिळाला आणि परमेश्वर म्हटला की तू निडळाच्या घामानं भाकर खाशील. काही मोठं पण नाहीये आपलं पुरुष म्हणून की आपण काम करतो. तुम्हाला जे करायला सांगितलंय ना ते हे आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाला आध्यात्मिकतेनुसार वचनामध्ये चालवा. त्यांना तुम्ही वचनरूपी जलस्नान द्या. हे आपलं प्राईम काम आहे. दुसरं काय? हे सेकंडरी आहे. आणि आपण काय करतोय माहिती आहे का? या गोष्टीचा एवढा मोठा ओहापोह केलाय, आपल्याला वाटतं की हेच मोठं आहे. नाही प्रियांनो, तुम्ही समजून घ्या. पुरुष हो सगळेजण, आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण आपल्या पत्नी समवेत, आपल्या लेकरांसमेत बसून पवित्र शास्त्राचं अध्ययन करावं. आपलं कॉलिंग ते आहे, आपलं पाचारण ते आहे की त्यांना आपण यथायोग्य मार्गदर्शन द्यावं. तुम्ही बघा पवित्र शास्त्राची वचनं काय काय सांगतात. तुम्हाला आठवत असेल तर स्त्रियांविषयी बोले, स्त्रियांनो मंडळीत गप राहा, तुम्हाला काही विचारायचं असेल घरी जा आणि आपल्या पुरुषाला विचारा. पुरुष काय करत आहे माहिती काय? स्मार्टली गेम केलाय. पुरुष असं म्हणतो तू धार्मिक आहेस ना ग, कारण का हा आळशी आहे, ह्याला करायचं नाहीये, ह्याला गोष्टी पुढे न्यायच्या नाहीयेत. आणि म्हणून ज्या वेळेस इथं आपण येतो आणि वचन ऐकायला लागतो आपल्याला वाटतं काय वचन ऐकायचं, आमचं दरवेळेस ते आहे, आमची बायको आहे ना घरी सांभाळायला. यानो तिचं अनेक मोठ्या प्रमाणात अशक्तपण आहे, त्यामुळे तिला ती जबाबदारी दिली नाहीये. ती स्वतः अनेक गोष्टींची झगडत आहे तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये. तिला सदैव मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यामुळे तशा रीतीने तिला घडवलेलं आहे. तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुम्ही समजायला पाहिजे की पवित्र शास्त्राचं योग्य शिक्षण मी तिला द्यावं, तिला सांगावं, तिला समजावावं, यासाठी की तिनं ते शिक्षण माझ्या मुलांवर टाकावं आणि एक यथायोग्य कुटुंब माझं उभं राहावं. आणि म्हणून पवित्र शास्त्र अशा सर्व बंधुगणांना असं म्हणतं, आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण तुम्हाला पुन्हा एक वार देवाच्या वचनाची मुळाक्षर शिकवणं आवश्यक दिसत आहे. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला पुढे असं म्हणतं, तसे तुम्ही झालात, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. पवित्र शास्त्र या ठिकाणी नीतिमत्वाशी अपरिचित असणाऱ्या लोकांना बालक म्हणत आहे बरं का. कदाचित तुम्ही वयानं खूप मोठे असाल
प्रौढ असाल. जसं मी इथून पाहत आहे अनेकांच्या पवित्र शास्त्र हातामध्ये नाही आहे, याचा अर्थ तुम्ही एवढे प्रौढ आहात की तुम्हाला पवित्र शास्त्र बायाट आहे, पाठ आहे, तुम्ही एवढे परिपक्व झालेले आहात. पण मला तुम्हाला सांगू दे, पवित्र शास्त्र तुम्हाला बालक म्हणत आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही आहे सध्या. पवित्र शास्त्र पुढे असं म्हणतं, कारण तो बालक आहे, पण ज्याच्या इंद्रियांना वहिवाटीने चांगली आणि वाईट समजण्याचा सराव झालेला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. प्रियानो, जे कोणी त्यांच्या ससद विवेकामध्ये परिपक्व झालेले आहेत, आणि परिपक्व कसे होतात माहितीये का? परिपक्व होणं हे सरावानी होतं, अकस्मात नाही होत की आता मला देवाचं वचन कळालं, आता मी परिपक्व झालो. प्रियानो, परिपक्वता ही जी आहे, तुम्हाला वारंवार सराव होणं आवश्यक आहे. तुम्हाला चटके बसणं गरजेचं आहे. तुम्हाला शिक्षणाची पारख करणं समजणं आवश्यक आहे. आणि जेव्हा या गोष्टी समजू लागतील, तुमचा सराव होईल आणि तुम्ही परिपक्वतेमध्ये चालाल, तुम्ही प्रौढ व्हाल, मॅच्युअर इनफ. आणि ती अपेक्षा आपल्याकडून करण्यात येत आहे. लक्षात घ्या, देवबापाचं हे महान पवित्र वचन ज्यावेळेस आपल्याकडे येतं, आपण सगळ्यात पहिला समजायला पाहिजे की हे येऊन आम्हाला सद्बोध करतं, आम्हाला दोष दाखवतं, आम्हाला सुधारणुकीसाठी वेळ देतं, आम्हाला नीतिशिक्षण देतं, यासाठी की आम्ही पूर्ण असावं, अर्धवट नसावं. अरे हो, तसा मी आहे काय? अरे मला प्रॉब्लेम वाटत आहे, माझ्या तारणा संदर्भातच मी शासन काय असं दिसत आहे. कारण जर माझं तारण झालेलं आहे, तर पौलाचं जे इब्री लोकास पत्राचा लेखक हे वचन लिहित आहे, हे मला समजलं असतं, हे मला कळालं असतं. कारण तो इतक्या स्पष्ट शब्दात असं म्हणतो की अरे मला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पण तुम्हाला समजावून सांगणं कठीण जात आहे, कारण अजून तुम्ही दुधाची अपेक्षा करत आहात, जड अन्नाची करत नाही. प्रियानो, आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एनकरेज करत आहे, तुम्हाला उत्तेजन देत आहे. असं समजा की मी तुम्हाला विनंती करत आहे की कृपा करून तुम्ही पवित्र शास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात करा. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही अध्ययनाला सुरुवात कराल, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या तुमच्या जीवनामध्ये घडत जातील, आणि ह्या घडत असताना तुमचा सराव होईल, आणि त्या सरावानं तुम्हाला प्रौढत्व प्राप्त होईल. आणि ते प्रौढत्व तुम्हाला चांगलं आणि वाईट हे समजण्यासाठी मदत करेल. तुम्ही आठवा, मी ज्यावेळेस पहिला संदेश द्यायला सुरू केला, मला वाटतं मी क्वेश्चन आन्सर्स मध्ये ही गोष्ट घेतली की आदाम आणि हवा जे होते, बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्याचं फळ त्यांनी खाल्लं. प्रभूने त्यांना मज्जाव केलेला, कारण प्रभूला ठाऊक होतं की जेव्हा त्यांना हे ज्ञान प्राप्त होईल, ते बरं कधीच निवडणार नाही, ते सदैव वाईटच निवडतील. पण जेव्हा तुमचं तारण प्राप्त झालेलं आहे, जेव्हा तुम्ही तारणामध्ये जात आहात, तेव्हा तुमची ज्ञान इंद्रिय जी आहेत ती कार्यरत होतात. आणि जेव्हा ज्ञान इंद्रिय कार्यरत होतात, तुमचं तारण झाल्यानंतर, लक्षात घ्यावा, जेव्हा त्यांनी फळ खाल्लं, तेव्हा फळ खाल्ल्यानंतर बऱ्या वाईटाचं ज्ञान त्यांना झालं आणि त्यांनी जाऊन वाईटच निवडलं. पण तुमचं तारण दुसऱ्या आदामामध्ये झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं तारण झालेलं आहे, त्या तारणासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं शरीर आणि रक्त दिलेलं आहे. जर स्वतःचं शरीर आणि रक्त दिलेलं आहे, तर तुमची ज्ञान इंद्रिय चालवण्यासाठीही तो सक्षम आहे. तुम्ही जर सराव केला, तुम्ही वचनाचं अध्ययन केलं, तर बरं वाईट समजण्यासाठी हे वचनच तुम्हाला उत्तेजन देतं. पहा काय काय लिहिलेलं आहे, ती वचनं तुम्हाला आठवतील. उदाहरणामध्ये 1 योहान 4 अध्याय 1 वचन, प्रत्येक आत्म्याचा स्वीकार करू नका, ते आत्मे देवाकडून आहेत की नाही त्याची पारख करा. म्हणजे तुम्हाला पारख करण्यासाठी उत्तेजन देईल, तुम्हाला सराव करण्यासाठी उत्तेजन देईल. उदाहरणामध्ये न्याय करू नका, अरे न्याय करू नका, आम्ही एकच वचन वाचलं, सराव होईल, तुमचे ज्ञान इंद्रिय चाणाक्ष होतील आणि ते म्हणतील की नाही, आम्हाला अध्ययन करण्याची गरज आहे, माग पुढे काय लिहिलेलं आहे आम्हाला समजायला पाहिजे, आम्हाला कळायला पाहिजे. अरे हा समोरचा जो व्यक्ती आहे, जो संदेश देत आहे, आम्हाला वचनामधून त्याची पारख करायला पाहिजे, आम्हाला समजायला पाहिजे. लक्षात घ्या, हे कुणासाठी आहे? प्रौढ लोकांसाठीच जड अन्न आहे, सर्वांसाठी नव्हे. स्वतःची चाचपणी करा. एवढ्या वर्षापासूनचे मी ख्रिस्ती आहे,
एवढ्या वर्षापासूनचा मला पवित्र शास्त्र समजत आहे, असा मी आग्रह धरलेला आहे की मला हे कळत आहेच. पण काय, जड अन्न घेण्यासाठी मी सक्षम आहे? स्वतःची पारख करा. तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्हाला पुन्हा एक वार या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की काय मला हे कळत आहे, काय मला हे समजत आहे. कारण हे एकमेव गोष्ट आहे जी आध्यात्मिक प्रौढतेचं चिन्ह मला देत आहे की मला आध्यात्मिक गोष्टी समजत आहेत. माझी ज्ञानेंद्रिय जी आहेत ती मला पारख करण्यासाठी सक्षम करत आहे. कारण का, माझा सराव होत चाललेला आहे. प्रियानो, मला वेळ नाही लागत, मला वेळ नाही लागत. मला चेक करायला, मला समजायला मला वेळ लागत नाही. कारण का, आता मी प्रौढ झालेलो आहे. जसे मी मगाशी मुकेश विषयी सांगितले, दुधाच्या बॉटलवर तोंडामध्ये कोंब सगळ्यांच्या आहे. होऊ शकेल का? तुम्ही प्याल का ते आणलेलं? हो बरं का, मुकेशनं स्वतःच्या पैशाने जाऊन हे आणलेलं आहे, आता आम्ही चोखून पितो बरं का दूध. असं तुम्ही कराल का? तुम्ही नाही करणार. का बरं? कारण तुम्हाला ठाऊक आहे आम्ही प्रौढ आहोत, आम्ही हे नाही करू शकत. तू भले कितीही महागातला महाग आण, आम्ही नाही पिणार कारण आम्ही प्रौढ आहोत. अशाच प्रौढतेचा सराव होतो. हीच प्रौढता आहे. ज्या वेळेस तुम्हाला प्रौढता प्राप्त होते, तुम्ही प्रौढ वागू लागता. तुम्हाला प्रौढतेचा सराव झालेला आहे. आज प्रौढतेचा सराव झाल्यामुळं तुम्हाला येऊन कोण डायपर घालू शकतं का? नाही घालू शकत. तुम्ही लहान लेकरांना जाऊन घालता. बिलकुल तसंच आहे, कारण तुम्हाला तर सराव झालेला आहे गोष्टींचा, प्रौढपणे वागण्याचा. सेम गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रौढतेमध्ये चालता, प्रभुदेव बापाचं वचन तुम्हाला कळतं, ते वचन तुम्हाला सद्बोध करतं, तुम्हाला दोष दाखवतं, सुधारणुकीसाठी वेळ देतं, नीतिशिक्षण देतं, यासाठी की तुम्ही पूर्ण असावं. जेव्हा तुम्ही पूर्ण होता तेव्हा तुम्ही सर्व कामामध्ये स्थिर राहता, सक्षम होता त्याच्या गौरवासाठी. जेव्हा तुम्ही त्याच्या गौरवामध्ये चालू लागता, तुम्ही प्रौढतेमध्ये चालू लागता. तुमची ज्ञानेंद्रिय काम करू लागतात. तुम्हाला सराव होऊ लागतो बरं काय आणि वाईट काय निवडण्याचा. तुम्हाला कळू लागतं. का तर देवाचा आत्मा तुम्हाला उत्तेजन देतो. अकस्मातपणे देतो का? नाही. तो वारंवार तुम्हाला घेऊन जातो आणि वचनामध्ये दाखवतो की बघ, हे तुला दिसतं का? हे काय आहे? तुला हे दिसतं का? काय? चेक कर, पवित्र वचन काय म्हणतं. कारण केवळ पवित्र शास्त्र तुला नीतिमत्वाच्या मार्गामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे. वा प्रियांनो, माझी तुम्हा सगळ्यांविषयी प्रभूजवळ हीच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी प्रभूच्या या शिक्षणामध्ये, त्याच्या प्रौढतेमध्ये पुढे जावं. येणाऱ्या दिवसामध्ये या आपल्या भागामध्ये देवबापाचं नाव खूप सक्षम रीतीनं पसरलं जावं. प्रभूचं सत्य वचन हे तुमच्या जीवनातून अनेकांना दिसावं आणि त्यांनी पाहावं की ख्रिस्ताची मंडळी ऐक्यामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या प्रौढतेमध्ये कशी स्थिर स्थावर आहे. आणि पुन्हा एकदा संपत असताना मी तुम्हाला सांगतो, ही प्रौढता तुम्हाला कोणीही मनुष्य देऊ शकत नाही. कुठल्याही मनुष्याकडून तुम्ही ती विकत घेऊ शकत नाही. ही प्रौढता तुम्हाला केवळ आणि केवळ एकाच गोष्टीद्वारे मिळू शकते, ते म्हणजे केवळ पवित्र शास्त्र. त्याच्याशिवाय दुसरं कशातून नसतं. प्रभुदेव बाप या वचनाद्वारे तुम्हाला कृपापूर्वक आणि त्याचं ज्ञान तुम्हाला असं प्राप्त हो की तुम्ही त्याच्या ज्ञानाप्रत जावं. जी पौलाची प्रार्थना एफिसकरासमध्ये, ती तुमच्यामध्ये पूर्ण हो. टाळ्या घेऊया. सुंदरस देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याला पूर्णपणे त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचलेलं असा विश्वास धरतो. आणि आपण वक्त्यांचा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानूया. यानंतर दानार्पण होणार आहे आणि दान घेण्यासाठी चिंचपाडा तरुण संघाने पुढे यायचं आहे आणि या दानार्पणासाठी त्यांनी गाणं गायचं आहे. आणि जे स्थानिक तरुण संघ आहे त्यांनी आजचं दान घ्यायचं आहे. आणि दानार्पण झाल्यानंतर जे काय आपल्यामध्ये अतिथी आलेले आहेत, काही पाहुणे आहेत,
त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी संघाचे जे सचिव आहे विनय गावित सर, त्यांनी तयारीत राहायचं आहे आणि पुढील स्वागताचा कार्यक्रम त्यांनी तोही आटपायचा आहे. मी विनंती करतो की चिंचपाडा तरुण संघ यांनी लवकर पुढे यायचं आहे आणि आपलं गाणं सादर करायचं.
जे आलेलं दान आहे त्या दानासाठी आपण प्रार्थना करून घेणार आहोत. आपल्यामध्ये चर्च काउन्सिल कमिटीचे उपाध्यक्ष आहे पास्टर रविदास गावित, ते पुढे येतील दानासाठी आणि जे वचन आलं त्यासाठी सुद्धा ते प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. गौरवशाली पित्या प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की यासाठी की प्रिय प्रभू या युवक संमेलनामध्ये प्रभू तुझ्या लेकरांना तो एकवट घेऊन तुझ्या वचनाद्वारे प्रभू तमशी बोलत आहे, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे. तुझं वचन सत्य आणि पवित्र आहे, ते आमचं मनाचं पुनरुज्जीवन करणार आहे आणि प्रत्येक तुझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती हा तुझ्या वचनाने प्रभू पूर्ण होऊ शकतो. आणि म्हणूनच मी प्रभू आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की प्रभू प्रत्येकांना वचनाद्वारे तू आशीर्वादित केलेला आहेस. प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो तुझ्या सेवेसाठी प्रभू अल्पसं दान आम्ही तुझ्या पवित्र भांडारामध्ये दिलेला आहे. या दानाचा तू स्वीकार कर आणि या संमेलनासाठी पुष्कळ काही मोठा खर्च झालेला आहे, तो खर्च पूर्ण व्हावा यासाठी प्रभू तू विशेष सहाय्य करशी प्रार्थना करत आहे. धन्यवाद पुन्हा एकदा प्रभू. आम्ही सर्वजण आम्ही तुझ्या स्वाधीन होत आहोत. उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या गोड प्रेमाने प्रार्थना केली म्हणत आहे. आमेन. यावेळेस मी विनंती करतो की तरुण संघाचे